एक अत्यंत परिचयाचा प्रसंग आपण डोळ्यासमोर आणूया. म्हणजे अनेकदा असं बघायला मिळतं की लोक आपल्या जोडीदारासाठी खूप काही करत असतात. हो, अगदी जीवाचं रान करतात, असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. ते काळजी घेतात, घर चालवण्यासाठी खूप कष्ट करतात आणि मनापासून प्रेमही करतात. पण एवढं सगळं करूनही शेवटी त्यांना एकच तक्रार ऐकायला मिळते. ती म्हणजे तुला माझी काळजी नाही किंवा तू मला समजून घेत नाहीस. हो, अगदी हेच वाक्य. मग प्रश्न असा पडतो की कसं सगळं काही सुरळीत असताना आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही हा दुरावा कुठून येतो? हाच तो मुख्य प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. गॅरी चॅपमन यांचं द 5 लव्ह लँग्वेजेस हे पुस्तक आपण संदर्भासाठी घेतलं आहे. या पुस्तकाने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणलेत. आणि हे पुस्तक खरोखरच खूप महत्वाचं आहे, कारण गॅरी चॅपमन हे स्वतः 35 वर्ष विवाह समुपदेशक होते, म्हणजे मॅरेज काउन्सिलर. 35 वर्ष? म्हणजे हा खूप मोठा अनुभव झाला. नक्कीच. या 3.5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो जोडप्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांच्यातले वाद समजून घेतले आणि त्यांना ह्या सगळ्यामध्ये एक समान धागा दिसला. अच्छा, कोणता धागा? तो म्हणजे या जोडप्यांमध्ये प्रेमाची कमतरता अजिबात नव्हती. समस्या होती ती प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींमध्ये. चॅपमन यांनी यासाठी प्रेमाची टाकी किंवा लव्ह टँक अशी एक अत्यंत सुंदर संकल्पना मांडली आहे. प्रेमाची टाकी म्हणजे नक्की काय? कसं आहे, त्यांच्या मते प्रत्येक माणसाच्या आत एक अदृश्य प्रेमाची टाकी असते. जेव्हा ती टाकी प्रेमाने भरलेली असते तेव्हा सगळं जग सुंदर वाटतं, नात्यात सुरक्षितता वाटते. पण जेव्हा ती टाकी रिकामी होते तेव्हा मात्र नात्यात गैरसमज आणि चिडचिड सुरू होते. पण मग ही प्रेमाची टाकी रिकामी का होते? कारण अनेकदा माणूस आपल्या परीने ती भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर करतच असतो ना. हो, करत असतो. पण ती व्यक्ती स्वतःला जसं प्रेम मिळायला आवडतं अगदी कसंच प्रेम समोरच्याला देत असते. म्हणजे आपल्याला जे आवडतं तेच आपण देतो. अगदी बरोबर. पण तरीही समोरच्या व्यक्तीची प्रेमाची टाकी रिकामीच राहते. याचं मुख्य कारण म्हणजे आपण सगळेजण प्रेमाच्या एकाच भाषेत बोलत नाही. म्हणजे प्रत्येकाची प्रेम समजून घेण्याची मूळ भाषा वेगळी असते. हो, जसं एका व्यक्तीला फक्त मराठी समजते आणि दुसरी व्यक्ती तिच्याशी फक्त जपानी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर काय होईल? तर काहीच समजणार नाही, संवाद अपूर्णच राहील. अगदी तेच इथे होतं. भावना कितीही प्रामाणिक असल्या तरी जोपर्यंत भाषा समजत नाही तोपर्यंत ती टाकी कधीच भरली जात नाही. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. म्हणजे आपण नकळतपणे असा विचार करतो की ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो त्याच गोष्टीमुळे समोरच्यालाही आनंद मिळेल. हो, चॅपमन यांनी एका उदाहरणाचा दाखला दिलाय. एका प्रकरणातील नवरा आपल्या पत्नीसाठी सतत महागड्या वस्तू आणायचा, कारण त्याला स्वतःना वस्तूंच्या स्वरूपात प्रेम मिळायला आवडायचं. पण पत्नीची भाषा वेगळी असेल तर तिला त्या वस्तूंची किंमत वाटणार नाही. अगदी बरोबर. तिला त्या वस्तूंची अजिबात किंमत नव्हती. तिला फक्त तिच्या नवऱ्याचा वेळ हवा होता. नवरा पाठीशी बसून संवाद साधेल अशी तिची अपेक्षा होती. इथे दोघांचाही हेतू शुद्ध होता, पण भाषेचा अडथळा असल्यामुळे त्यांच्यात खूप मोठे गैरसमज निर्माण झाले. म्हणूनच त्या 5 भाषा कोणत्या आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. नक्कीच. तर पहिली भाषा आहे शब्दांतून केलेलं कौतुक किंवा शाब्दिक दुजोरा. काही लोकांसाठी शब्द हे खऱ्या अर्थाने संजीवनीचं काम करतात. हो, ज्याला आपण वर्ड्स ऑफ अफर्मेशन म्हणतो. तू खूप छान काम केलंस किंवा मला तुझा खूप अभिमान आहे असे शब्द त्यांच्यासाठी सर्वस्व असतात. या लोकांसाठी फक्त कृती पुरेशी नसते, त्या कृतीला शब्दांची जोड हवीच असते. या भाषेची ताकद खूप मोठी असते. ज्या व्यक्तींची ही प्रेमाची भाषा असते त्यांना शब्दांतून मिळालेला आधार खूप काळ लक्षात राहतो. चॅपमन यांच्या मते यात कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहनाचे शब्द येतात. म्हणजे रोज एक साधं थँक्यू म्हटलं तरी त्यांना खूप भारी वाटत असेल. नक्कीच. मला खात्री आहे तू हे करू शकतोस. हे एकच वाक्य त्यांच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण करतं. पण या भाषेची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे बरं का. कोणती दुसरी बाजू? जर सकारात्मक शब्दांचा प्रभाव एवढा मोठा असेल तर नकारात्मक शब्दांचा घावही या व्यक्तींच्या मनावर खूप खोलवर कोरला जातो. अच्छा, म्हणजे टोमणे किंवा अपमान त्यांना जास्त लागतो. खूप जास्त. इतरांच्या तुलनेत या लोकांना कठोर शब्दांमुळे खूप जास्त वेदना होतात आणि तो घाव भरून यायला खूप वेळ लागतो. याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीची भाषा शाब्दिक दुजोरा असेल तर संवादात अत्यंत काळजी घेणं आवश्यक ठरतं. अगदी बरोबर. पण समजा एखाद्याला गोड बोलता येत नसेल, म्हणजे शब्दांतून भावना व्यक्त करणं कठीण जात असेल, पण ती व्यक्ती जोडीदाराची सगळी कामं निमूटपणे करत असेल तर इथेच दुसरी भाषा येते.
दुसरी भाषा आहे सेवाभावी कृती किंवा मदतीची कृती. म्हणजे ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस. इथे कृती ही शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते. हा नियम लागू होतो. हो, या भाषेच्या लोकांसाठी मी तुझ्यावर प्रेम करतो हे नुसतं वाक्य पोकळ वाटतं, जोपर्यंत त्यामागे एखादी ठोस कृती नसते. म्हणजे त्यांच्यासाठी प्रेमाचा अर्थ हा जबाबदाऱ्या वाटून घेण्याशी जोडलेला असतो. अगदी. घरातली कामं करणं, आजारी असताना काळजी घेणं किंवा थकलेल्या दिवशी स्वयंपाकघर आवरून ठेवणं, ह्या कृती त्यांच्यासाठी प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा असतात. म्हणजे शब्दांपेक्षा प्रत्यक्ष मदत महत्वाची. हो, चॅपमन यांच्या अनुभवात अशी अनेक जोडपी आली जिथे एक जोडीदार खूप रोमॅन्टिक बोलायचा, पण घरातल्या कामात अजिबात मदत करत नसे. मग अशावेळी दुसऱ्या जोडीदाराला ते गोड शब्द खोटे वाटत असतील? पूर्णपणे खोटे आणि फसवणुकीचे वाटायचे. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून जर खरंच प्रेम असेल तर ते मदतीतून दिसायला हवं. आणि इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही सगळी कामं कुरकुर करत किंवा त्रागाने करून चालत नाहीत. हो ना, रागाने काम केलं तर त्याचा काय उपयोग? जर काम करत असेल पण चेहऱ्यावर राग असेल तर समोरच्या व्यक्तीची प्रेमाची टाकी भरली जात नाही. ती कृती स्वेच्छेने आणि आनंदाने केली गेली पाहिजे. अगदी बरोबर बोललात. आता आपण तिसऱ्या भाषेकडे वळूया. भेटवस्तूंची देवाणघेवाण ही ती तिसरी भाषा आहे. पण अनेकदा या भाषेला चुकीच्या पद्धतीने भौतिकवादी किंवा पैशांशी निगडीत मानलं जातं. जे पूर्णपणे चुकीचं आहे. ही भेटवस्तूंची भाषा पूर्णपणे प्रतिकात्मक आहे. या भाषेचा खरा अर्थ उलगडून सांगायचा झाला तर तो असा आहे की जेव्हा आपण सोबत नव्हतो तेव्हाही माझा विचार तुझ्या मनात होता. क्या बात आहे. म्हणजे मला तुझी आठवण आली असा याचा साधा अर्थ असतो. हो, भेटवस्तू ही प्रेमाची एक दृश्य पावती असते. एखादं छोटंसं फूल किंवा रस्त्यावरून जाताना घेतलेला एखादा गजरा किंवा आवडतं चॉकलेट हेही पुरेसं असतं. कारण त्या वस्तूमध्ये गुंतवलेला वेळ, विचार आणि प्रयत्न या व्यक्तींसाठी अनमोल असतो. बरोबर. लहान मुलांचं उदाहरण घेतलं तर लहान मुलं अनेकदा स्वतःच्या हाताने काढलेलं चित्र किंवा बागेतून आणलेलं साधं पान आईवडिलांना आणून देतात. त्यात पैसा नसतो पण भावना असते. अगदी तेच. ती वस्तू किती महागडी आहे याला महत्त्व नसतं. पण याच कारणास्तव जर जोडीदाराने वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस विसरला तर या भाषेच्या लोकांना अत्यंत तीव्र दुःख होतं. कारण तो फक्त एक दिवस नसतो त्यांच्यासाठी. हो, तो त्यांच्या अस्तित्वाकडे झालेला दुर्लक्ष असतो. हे खूपच महत्वाचं आहे. आता भेटवस्तू देणं हे महत्वाचं आहेच, पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा वेळच भेट म्हणून देते तेव्हा काय? ती चौथी भाषा आहे, दर्जेदार वेळ किंवा क्वालिटी टाईम. आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात ही भाषा सर्वात जास्त दुर्लक्षित पण गरजेची ठरत आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशावेळी एखाद्याला आपला वेळ देणं खूप मोठी गोष्ट मानली जाते. या भाषेचा गाभा समजून घेणं आवश्यक आहे. एकाच खोलीत बसून दोघेही आपापल्या फोनमध्ये किंवा टीव्हीमध्ये गुंतलेले असणं म्हणजे दर्जेदार वेळ नाही. मग यात काय अपेक्षित असतं? यात अखंड आणि संपूर्ण लक्ष अपेक्षित असतं. अनडिवायडेड अटेन्शन. चॅपमन यांनी याला दर्जेदार संवाद असंही म्हटलं आहे. म्हणजे समोरासमोर बसून एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलणं. हो, आणि या संवादात फक्त बोलणं अपेक्षित नसतं तर अत्यंत काळजीपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. अनेकदा लोक ऐकतात ते फक्त एखादा सल्ला देण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी. पण ज्यांची भाषा दर्जेदार वेळ असते त्यांना सल्ला नको असतो. बरोबर. त्यांना फक्त एक उत्तम श्रोता हवा असतो. भावना समजून घेणारा कोणीतरी हवा असतो. रोजचे फक्त 30 मिनिटे जरी फोन बाजूला ठेवून एकमेकांसाठी दिले तरी प्रेम पोचतं. ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात अंमलात आणायला तितकंच कठीण आहे. सतत काहीतरी करत राहण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण शांत बसून सोबत असणं ही खूप मोठी अभिव्यक्ती आहे. नक्कीच. आता आपण 5व्या आणि शेवटच्या भाषेकडे येऊया. ही भाषा आहे शारीरिक किंवा भावनिक स्पर्श, फिजिकल टच. याला फक्त रोमॅन्टिक जवळीक समजण्याची चूक अनेकदा होते. हो, पण हा विषय त्यापलीकडे जाणारा आहे. जाता जाता सहज हात धरणे किंवा कौतुकाने पाठीवर हात ठेवणे आणि दुःखाच्या वेळी एक घट्ट मिठी मारणे या सर्व गोष्टी यात येतात. या भाषेमागे काही मानसशास्त्र पण आहे ना? हो तर. मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर लहानपणापासूनच मानवी मेंदूला स्पर्शाची भाषा समजत असते. वैद्यकीय शास्त्रातही हे सिद्ध झालंय की ज्या मुलांना मायेचा स्पर्श मिळतो त्यांची भावनिक वाढ चांगली होते. ज्यांची प्रेमाची भाषा स्पर्श असते
त्यांना शब्दांपेक्षा किंवा वस्तूंपेक्षा स्पर्शातून जास्त सुरक्षितता जाणवते. जेव्हा अशी व्यक्ती संकटात असते किंवा रडत असते तेव्हा त्यांना कोणत्याही सल्ल्याची गरज नसते. त्यांना फक्त एका घट्ट मिठीची गरज असते. आणि जर जोडीदार काही कारणास्तव दूर राहिला किंवा स्पर्श टाळला तर या लोकांना भयानक एकटेपणा जाणवतो. त्यांच्यासाठी दुरावा हा केवळ शारीरिक नसतो तर तो भावनिक दुरावा बनून त्यांना आतून पोखरतो. म्हणूनच छोटे छोटे स्पर्श त्यांना मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास देतात. अगदी बरोबर. या पाचही भाषा अत्यंत रंजक आहेत. पण आता सर्वात मोठा आणि व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणत्याही व्यक्तीने स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची प्रेमाची भाषा प्रत्यक्षात कशी ओळखायची? जोपर्यंत हे कोडं सुटत नाही तोपर्यंत संवादाची दरी भरून निघणं शक्य नाही. स्वतःची आणि जोडीदाराची भाषा ओळखण्यासाठी पुस्तकात काही सोपे मार्ग दिले आहेत. कोणते आहेत ते मार्ग? स्वतःची भाषा ओळखण्यासाठी प्रामुख्याने 3 प्रश्नांचा विचार करायला हवा. पहिला प्रश्न, जोडीदाराच्या कोणत्या कृतीने सर्वात जास्त प्रेम आणि सुरक्षितता जाणवते? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, काय न घडल्यास सर्वात जास्त दुःख होतं? कारण ज्या गोष्टीमुळे सर्वात जास्त वेदना होतात तीच अनेकदा प्रेमाची मूळ भाषा असते. म्हणजे जर जोडीदाराने वेळ न दिल्यास सर्वात जास्त वाईट वाटत असेल तर नक्कीच दर्जेदार वेळ ही त्यांची भाषा आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा प्रश्न, आपण स्वतः जोडीदारावर प्रेम कसं व्यक्त करतो? मानवी प्रवृत्ती अशी आहे की जी गोष्ट आपल्याला मिळायला हवी असते तीच आपण इतरांना देत असतो. हे खूपच डोळे उघडणारं आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती सतत आपल्या जोडीदारासाठी नवनवीन पदार्थ बनवत असेल तर कदाचित त्यांची स्वतःचीच भाषा सेवाभावी कृती असू शकते. हो, नक्कीच. मग जोडीदाराची भाषा कशी ओळखायची? त्यांच्या वागणुकीत कोणते संकेत असतात? यासाठी त्यांच्या वागणुकीचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं. ते प्रामुख्याने काय मागतात आणि कशाबद्दल तक्रार करतात याकडे लक्ष द्यायला हवं. चॅपमन म्हणतात की तक्रार ही अनेकदा प्रेमाच्या भाषेचा सर्वात मोठा संकेत असते. म्हणजे जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की आपण कधीच एकत्र बसून शांतपणे बोलत नाही तर त्यांची भाषा दर्जेदार वेळ आहे. हो, आणि जर ते म्हणत असतील की मी दिवसभर राबराब राबतो पण कोणाला त्याची पडलेली नाही तर त्यांना शाब्दिक दुजोरा हवा असतो. त्यांच्या प्रत्येक तक्रारीमागे रिकाम्या टाकीचा आवाज दडलेला असतो. तो आवाज ऐकायला शिकणं हेच या प्रक्रियेचं मुख्य ध्येय आहे. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेतून नातेसंबंधांबद्दलचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. आपण जे पाहिलं त्याचा अर्थ काढायचा झाला तर काही मुद्दे समोर येतात. प्रेम एकच आहे पण भाषा वेगवेगळ्या आहेत. हो, स्वतःची भाषा ओळखणे आणि जोडीदाराची भाषा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जसं आवडतं तसं नाही तर त्यांच्या भाषेत त्यांच्यावर प्रेम व्यक्त करायला हवं. पण मला इथे एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. कोणता विचार? समजा 2 व्यक्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतील पण त्यांनी एकमेकांच्या भाषेचा अनुवादक बनण्यास स्पष्ट नकार दिला तर केवळ प्रेमाच्या भावनेवर एखादं नातं खरोखरच टिकू शकतं का? बापरे, हा खरोखरच खोल विचार आहे. की भाषेचा अडखळा प्रेमावरही मात करतो? आपण ऐकतो की प्रेम सर्व काही जिंकू शकतं, पण बदल स्वीकारण्याची तयारी नसलेलं प्रेम खरंच संकटांवर मात करू शकतं का? हा गंभीर प्रश्न आहे. खरंय, प्रेम असणं ही केवळ पहिली पायरी आहे, पण ते प्रेम योग्य भाषेत समोरच्यापर्यंत पोहोचवणं ही पुढची आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आजच्या चर्चेचा शेवट करताना एक मोलाचा सल्ला सर्वांसमोर ठेवावासा वाटतो. तो म्हणजे आजच आपल्या जोडीदाराला त्यांची प्रेमाची भाषा कोणती आहे हे नक्की विचारा. हो, हा एक छोटासा संवाद कोणत्याही नात्यातली गुंतागुंत कायमची सोडवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताबसारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.